नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटच्या कृषी अपडेट्स मध्ये आपलं स्वागत. पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी. सध्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील उन्हाळी बाजार काढणीला वेग आलाय. शेतकरी शेतमजुरांकडून बाजरी कापणीची कामे करून घेत आहेत. बाजारभाव बऱ्यापैकी असल्यामुळे शेतकरी उन्हाळी बाजार लगेच मार्केटला विक्रीसाठी नेत आहेत. उन्हाचा पारा जास्त असल्यामुळे सकाळी लवकर शेतात जाऊन बाजरीच्या कापणीला सुरुवात झाली आहे. उन्हाळा सुरू झाल्याने जालना बाजारात कैरी विक्रीसाठी दाखल झाली आहे. वाढत्या उकाड्यामुळे जालना बाजारात कैरीला मागणी वाढली असून कैरीची आवक सध्या बाजारात कमी दिसत आहे. त्यामुळे कैरीचे भाव वाढलेत. त्यामुळे 100 रुपये प्रति किलो दराने कैरीची विक्री होतीये. दरम्यान मालाला चांगला भाव मिळत असल्याने कैरी उत्पादक शेतकरी समाधानी आहेत. पवनी तालुक्यातील भावड, पिंपळगाव, निपाणी या भागात गेल्या काही वर्षांपासून कोरडवाहू शेतीमुळे दुष्काळाच्या संकटाशी शेतकरी रोज संघर्ष करत होते. मात्र सध्या या भागात नेरला उपसा सिंचन योजनेच्या वितरिकांचे बांधकाम पूर्ण झाल्यामुळे शेतीला नवजीवन प्राप्त झाले आहे. या वितरिकांमध्ये पाणी सोडल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी धानाची लागवड सुरू केली आहे. यामुळे सध्या या भागात हिरवागार परिसर दिसत असून शेतीला समृद्धी येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी भात खरेदीत 17,000 क्विंटलहून अधिक घट झाली असून गेल्या 4 वर्षांपासून ही घट सातत्याने सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली असून शासनाच्या खरेदी धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. राज्यात कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता नियामक मंडळ स्थापन करण्याची शिफारस राज्य मंत्रिमंडळाला करण्यात येणार आहे. या मंडळाची सूत्रे प्रधान सचिव दर्जाच्या वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांकडे दिली जाण्याची शक्यता आहे. तिफन फाउंडेशनने खरीप हंगामासाठी माझा शेती संकल्प स्पर्धा 2025 सुरू केली असून राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी ही संधी मोफत आहे. स्पर्धेचा उद्देश शाश्वत व वैज्ञानिक शेती संकल्पाची अंमलबजावणी आणि ज्ञानाची देवाणघेवाण घडवून आणणे हा आहे. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून तापमान वाढू लागले आहे. त्याचा परिणाम भाजीपाला लागवडीवर होऊ लागला असून जिल्ह्यातील प्रामुख्याने दुष्काळी भागात लागवडी मंदावल्या असल्याचं चित्र आहे. तर कृष्णा आणि वारणा काठी पिकाला पुरेसे पाणी उपलब्ध असल्याने शेतकरी भाजीपाला लागवडीस प्राधान्य देत आहेत. भारत दरवर्षी 22 लाख कोटी रुपये इंधनाच्या आयातीवर खर्च करतो. त्यातील निम्मी गरज देशांतर्गत कृषी व्यवस्थेने जैव इंधनातून भागवली तर सुमारे 10 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांकडे जातील. त्यावेळी शेती क्षेत्राच्या GDP मधील वाटा 14% वरून 22% जाईल, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. या बातमीसह वेळ झालीये कृषी अपडेट्स मध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.